शिवपूर्वकाल. मध्ययुगीन भारताच्या इतिहासात मराठ्यांची कामगिरी महत्त्वपूर्ण मानली जाते. महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी 17व्या शतकात मराठ राज्याची स्थापना केली. या स्वराज्याचा विस्तार 18व्या शतकाच्या अखेरीपर्यंत जवळजवळ संपूर्ण भारतभर झाला. 19व्या शतकाच्या प्रारंभी भारतात साम्राज्य स्थापन करताना इंग्रजांना मराठ्यांबरोबर प्रखर झुंज द्यावी लागली, कारण त्या काळात मराठे उत्तर आणि दक्षिण भारतात अत्यंत प्रभावशाली होते. म्हणूनच केवळ महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या इतिहासात मराठ्यांच्या कामगिरीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर मध्ययुगीन राज्यकर्त्यांप्रमाणे शिवाजी महाराजांनी आपले वंशपरंपरागत राज्य स्थापन केले नव्हते. त्यांनी स्थापन केलेल्या राज्याला मराठ राज्य असे नामाभिधान होते आणि महाराष्ट्रातील जनता हे राज्य म्हणजे आपले राज्य आहे असे मानत होती. खुद्द शिवाजी महाराजांची अशी भूमिका होती की हे राज्य रयतेचे असून सर्व जाती धर्मांच्या लोकांना, साधू संतांना आणि महिलांना या राज्यात सुरक्षितता आणि निर्भयता प्राप्त झाली पाहिजे. या ध्येय धोरणासाठी महाराजांनी आयुष्यभर प्रयत्न केले. मराठ्यांची अस्मिता जागृत केली. मराठा तितुका मेळवावा हा मंत्र सांगून लढाऊ वृत्तीच्या मराठ्यांमध्ये संघटन निर्माण केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुघल आणि शाही राज्यव्यवस्थांना निष्प्रभ करून मराठ्यांच्या राज्याचा विस्तार केला. हा सारा इतिहास लक्षात घेतल्यास छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासात अद्वितीय राज्यकर्ते होऊन गेले याची खात्री पटते. 17व्या शतकात जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तेव्हा महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती स्वराज्य स्थापनेसाठी अत्यंत प्रतिकूल होती. राजकीय परिस्थिती 13व्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्रात देवगिरीच्या यादवांची सत्ता होती. उत्तरेमध्ये सुलतानशाही 13व्या शतकाच्या प्रारंभी स्थापन झाली असली तरी दक्षिण भारतात या सत्तेचा प्रवेश झालेला नव्हता. इसवी सन 1295 मध्ये दिल्लीचा सुलतान जलालुद्दीन खिलजी याचा पुतण्या अल्लाउद्दीन याने दक्षिणेवर स्वारी केली आणि देवगिरीचा राजा रामदेवराव यादव याचा पराभव करून रामदेवरावास आपले मांडलिकत्व पत्करण्यास भाग पाडले. या अपूर्व विजयानंतर अल्लाउद्दीन उत्तरेमध्ये गेला आणि आपलाच सुलतान जलालुद्दीन याचा खून करून त्याने दिल्लीची सत्ता बळकावली. खिलजींच्या स्वारीमुळे दक्षिणेत सुलतानशाहीचा प्रवेश झाला. इसवी सन 1317 मध्ये मुबारक खिलजी याने दक्षिणेवर स्वारी करून यादवांच्या सत्तेचा शेवट केला. या घटनेबरोबरच उत्तर भारताप्रमाणे महाराष्ट्रातही सुलतानाची सत्ता प्रस्थापित झाली. त्यानंतर काही वर्षांतच म्हणजे इसवी सन 1324 मध्ये दिल्लीत राज्यक्रांती झाली आणि तुघलक घराण्याची सत्ता प्रस्थापित झाली. मोहम्मद तुघलकाच्या काळात दख्खनच्या मोठ्या भागावर सुलतानशाहीचा प्रभाव होता, परंतु तुघलकांचे वर्चस्व दक्षिणेत फार काळ टिकू शकले नाही. इसवी सन 1347 मध्ये अल्लाउद्दीन हसन गंगू बहमनी याने दक्षिणेत स्वतंत्र राज्य स्थापन केले. या बहमनी राज्यात जवळजवळ संपूर्ण दख्खन समाविष्ट होता. एकसंथ बहमनी राज्य सुमारे 150 वर्ष टिकू शकले नाही. या काळात विजयनगर साम्राज्याने इसवी सन 1336 ते 1565 बहमनींशी झुंज देऊन आपली संस्कृती समृद्ध ठेवली. परंतु महाराष्ट्रात मात्र बहमनींची प्रभावी सत्ता असल्यामुळे लोकजीवन मरगळलेले होते. प्राचीन वैभव कोसळले होते. चेतना आटून गेली होती. बहमनींच्या राजकीय पकडीमुळे स्थानिक लोकांना राजकारणात नगण्य स्थान होते. अशा परिस्थितीत इसवी सन 1490च्या सुमारास बहमनी राज्याचे विघटन झाले आणि त्याच्या 5 शकले पडली. 5 स्वतंत्र शाही राज्य प्रस्थापित झाली. निजामशाही अहमदनगर, आदिलशाही विजापूर, कुतुबशाही गोवळकोंडा, बरीदशाही बिदर आणि इमादशाही वरहाड. दख्खनमध्ये एकसंध बहमनी सत्ता असताना खानदेशात फरुकी घराण्याची स्वतंत्र सत्ता होती. ही सत्ता इसवी सन 1601 पर्यंत म्हणजे मुघलांच्या दख्खन प्रवेशापर्यंत टिकून राहिली. बहमनी राज्याचे विघटन होऊन ज्या 5 शाही राज्यांची निर्मिती झाली त्यांच्यात सतत संघर्ष सुरू राहिला. या संघर्षात इमादशाही राज्य नष्ट झाले. दक्षिण भारतात शाही राज्यांचा संघर्ष चालू असताना उत्तर भारतात इसवी सन 1526 मध्ये सुलतानशाहीतील शेवटच्या लोधी घराण्याचा पराभव करून बाबरने मुघल घराण्याची सत्ता दिल्लीत स्थापन केली. दिल्लीवर मुघलांची सत्ता प्रस्थापित झाली. त्याच सुमारास पोर्तुगीजांनी इसवी सन 1510 मध्ये गोव्यावर सत्ता स्थापन केली. त्यानंतर डच, इंग्रज आणि फ्रेंच यांनी शाही घराण्यांकडून परवाने मिळवून भारताच्या किनारपट्टीवर व्यापारी ठाणी उभारली. अशा प्रकारे 16व्या शतकाच्या उत्तरार्धात मुघल व पोर्तुगीज सत्तांचा उदय झाला आणि काही पाश्चात्य सत्ता आपला प्रभाव निर्माण करू लागल्या. इसवी सन 1565 मध्ये आणखी एक निर्णायक घटना घडली. दख्खनमधील शाही राज्यकर्त्यांनी तात्पुरती एकजूट करून तालिकोटच्या लढाईत विजयनगर साम्राज्याचा पराभव केला आणि दख्खनमधील एकमेव प्रभावी स्थानिक सत्ता नष्ट केली.
या घटनेनंतर शाही राज्यांमधील संघर्ष पुन्हा वाढला. दरम्यान उत्तर भारतात मुघलांनी आपला प्रभाव निर्माण केला होता आणि दख्खनात विस्तार करण्याची त्यांची आकांक्षा होती. सम्राट अकबराने 16व्या शतकाच्या अखेरीस दख्खनात प्रवेश करून खानदेशातील फरुकी घराण्याचा अंत केला आणि अहमदनगरपर्यंत मजल मारून शाही राज्यांना आव्हान दिले. अकबरानंतर सम्राट शहाजहानने इसवी सन 1636मध्ये दख्खनात स्वारी करून आदिलशाहीबरोबर तह केला आणि त्यांच्या मदतीने निजामशाही नष्ट केली. ही घटना मराठ्यांच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाची मानली जाते. शिवाजी महाराजांच्या उदयाच्या सुमारास आदिलशाही, कुतुबशाही आणि मुघल सत्ता या 3 बलाढ्य राज्यसत्ता महाराष्ट्रात अस्तित्वात होत्या. सामाजिक परिस्थिती. एकसंध बहमनी साम्राज्याच्या काळात इसवी सन 1347 ते इसवी सन 1636 दख्खनमधील विशेषतः महाराष्ट्रातील समाजजीवन निष्प्रभ झाले होते. क्षत्रिय वृत्तीच्या मराठ्यांना बहमनी राज्यात कोणतेही राजकीय स्थान मिळाले नाही. फारसी भाषा दरबारी भाषा असल्यामुळे तिचा व्यवहारात वापर सुरू झाला. फारसीबरोबर दख्खनी, हिंदी व उर्दू भाषांचे महत्त्व वाढले. शिक्षण व्यवस्था नसल्यामुळे समाज मोठ्या प्रमाणावर निरक्षर राहिला. अंधश्रद्धा वाढल्या. बहमनी राज्यातील लोकांची धार्मिक श्रद्धा अत्यंत दृढ होती. चातुर्वर्ण्य, जाती व्यवस्था व उपजातीय विभागणी समाजात प्रबळ होती. जाती व्यवस्थेमुळे हिंदू समाज एकसंध राहू शकला नाही. हलकी कामे करणाऱ्या जातींना अस्पृश्य मानले जाऊ लागले. परिणामी समाज दारिद्र्य आणि अज्ञानात अडकला. अस्पृश्यांवर अन्याय होत असे. स्त्रियांचे स्थान दुय्यम होते. बालविवाह, विधवांचे शोषण आणि सतीप्रथा यामुळे स्त्रियांचे जीवन पराधीन झाले होते. बहमनी राज्यकर्त्यांनी ग्रामीण जीवनात फारसा हस्तक्षेप केला नाही. महसूल गोळा करण्याचे काम वतनदारांकडे होते. प्रशासकीय पदांवर मुस्लिमांना प्राधान्य दिले जात होते. स्थानिक हिंदूंना लष्करात स्थान नव्हते. त्यामुळे सामाजिक विभाजन अधिक तीव्र झाले. अशा परिस्थितीत वारकरी संप्रदायाने समाज सुधारणेची भूमिका पार पाडली. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम यांनी समाजात आध्यात्मिक जागृती केली. सुफी संतांनीही समाजात धार्मिक सहिष्णुतेचा प्रसार केला. 5 शाही राज्यातील महाराष्ट्र. बहमनी साम्राज्याच्या विघटनानंतर 5 शाही राज्यांची निर्मिती झाली. बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळकोंडाची कुतुबशाही, वऱ्हाडची इमादशाही आणि अहमदनगरची निजामशाही. यापैकी काही राज्य स्थानिक मुस्लिम नेत्यांनी तर काही बाहेरून आलेल्या मुस्लिमांनी स्थापन केली. या सर्व राज्यांमध्ये सतत संघर्ष चालू राहिला आणि अखेरीस 16व्या शतकाच्या उत्तरार्धात मुघलांचा प्रवेश झाला. या संघर्षामुळे मराठांच्या उदयाला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. मराठ्यांचा उदय. बहमनी साम्राज्याच्या विभाजनानंतर स्थानिक हिंदूंना शाही राज्यात काही प्रमाणात स्थान मिळू लागले याचा उल्लेख मागे केला आहे. मात्र 16व्या शतकात शाही राज्यात स्थानिक हिंदूंना मर्यादित प्रमाणात स्थान मिळालेले दिसून येते. बुरहान-ए-मासीर या समकालीन ग्रंथावरून दुलपतराय, कान्हू नरसिंह, साबाजी इत्यादी हिंदू व्यक्तींनी शाही राज्यात अधिकाऱ्यांची पदे भूषविली होती असे दिसून येते. 16व्या शतकाच्या अखेरीस मुघलांनी दक्षिणेत प्रवेश केल्यानंतर शाही राज्यांनी आपले सामर्थ्य वाढवण्यासाठी स्थानिक हिंदूंना लष्करात आणि मुलकी व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर स्थान देण्यास सुरुवात केली. विजापूरच्या आदिलशहाने आपल्या लष्करात खास मराठा पथक उभे केले. गनिमी काव्याने लढाई करण्यास हे पथक अत्यंत निपुण होते. आदिलशाहीप्रमाणेच निजामशाहीनेही मराठ्यांना लष्करात प्रवेश मिळवून दिला, पण त्याचबरोबर अधिकारांच्या जागाही मिळू लागल्या. प्रमुखनी लढाऊ वृत्तीच्या मराठ्यांना शाही राज्यात मर्दुमकी गाजविण्याची संधी प्राप्त झाली. त्यातूनच मराठ्यांचा उदय होऊन काही मातबर मराठा घराण्यांचा उत्कर्ष झाला. आदिलशाहीमध्ये चांदराव मोरे, झुंजारराव घाटगे, माने, घोरपडे, डफळे, सावंत, नाईक हिंबाळकर इत्यादी मराठा सरदारांचा उत्कर्ष झाला. निजामशाहीमध्ये जाधवराव आणि भोसले या 2 मराठा घराण्यांचा उत्कर्ष झालेला आढळून येतो. अहमदनगरच्या निजामशाहीत उत्कर्षास आलेले जाधवराव हे घराणे मूळचे वऱ्हाडातील हिंगणखेड या गावचे होते. देवगिरीच्या यादवांच्या वंशाशी हे घराणे संबंधित होते असे म्हटले जाते. 16व्या शतकाच्या अखेरीस लखुजी जाधवराव हे निजामशाहीतील मोठे प्रस्थ होते. त्यांची मुलगी जिजाबाई ही शहाजीची पत्नी आणि शिवाजीची आई होय. निजामशाहीमध्ये उत्कर्षास आलेले दुसरे महत्त्वाचे घराणे म्हणजे भोसले घराणे. या घराण्याचा संबंध शिसोदे राजपूत वंशाशी जोडला जातो. 14व्या शतकाच्या उत्तरार्धात शिसोदे घराण्यात भैरवजी उर्फ भोसाजी हा कर्तबगार पुरुष होऊन गेला. त्याच्या नावावरूनच भोसले हे आडनाव पडले असावे असे इतिहासकारांचे मत आहे. मात्र भोसले घराण्याची विश्वसनीय वंशावळ बाबाजी भोसले इसवी सन 1548 ते 1599 यांच्यापासून सांगता येते. या वंशातील पुरुषांना राणा अशी पदवी होती. हे इसवी सन 1470च्या एका फरमानावरून स्पष्ट होते. कालांतराने भोसले वंशातील पुरुष राणाऐवजी राजा ही पदवी धारण करू लागले.
बाबाजी भोसले हे मराठवाड्यातील वेरूळ या गावचे पाटील होते. निजामशाही राज्यात वेरूळजवळ असलेल्या दौलताबाद किल्ल्याचे विशेष महत्त्व वाढले होते. बाबाजी भोसले यांनी निजामशाहीत बरीच कर्तबगारी गाजवली, म्हणून शाही सुलतानाकडून नगर जिल्ह्यातील पांडे पेडगाव या गावची जहागीर बाबाजी भोसले यांना मिळाली. पांडे पेडगाव हे गाव आदिलशाही व निजामशाही यांच्या सरहद्दीवर असल्याने येथील जहागिरी सांभाळणे थोडे जोखमीचे होते. ही कुवत बाबाजींजवळ असल्यामुळे निजामशहाने त्यांना ही जहागीर दिली असावी. बाबाजी 4-5 गावांचे मोकदम आणि 2 गावांचे देशमुख असल्यामुळे भोसले कुटुंबाची आर्थिक परिस्थिती निश्चितच चांगली होती. बाबाजींची 2 मुले विठोजी आणि मालोजी कर्तबगार निघाले. इसवी सन 1588-89 मध्ये कोल्हापूर येथे झालेल्या लढाईत मालोजी व विठोजी यांनी मोठा पराक्रम गाजवला. बुरहान निजामशहाने या दोन्ही भावांना 1,500 हजारांचा सरंजाम देऊन त्यांना बढती दिली. या सरंजामात शिवनेरी किल्ल्यासह जुन्नर परगणा मालोजी व विठोजी यांच्याकडे वहिवाटीस आला. या सुमारास मालोजीचे वय केवळ 14-15 वर्षांचे होते. इसवी सन 1591 ते 1595 या काळात आदिलशाही आणि निजामशाही यांच्यात जबरदस्त संघर्ष चालू होता. या संघर्षात निजामशहाच्या वतीने मालोजीने अनेक लढायांत पराक्रम गाजविला. त्याबद्दल बुरहान निजामशहाने त्याचा सरंजाम 5,000 वाढविला. त्यामध्ये सुप्यासारख्या परगणा मालोजीकडे वहिवाटीस आला. बुरहान निजामशहाच्या मृत्यूनंतर अहमदनगरच्या दरबारामध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झाले. मलिक अंबर आणि मियान राजू या 2 सरदारांमध्ये सत्ता स्पर्धा निर्माण झाल्या. मुर्तजा निजामशहाला मलिक अंबरचे वर्चस्व तापदायक होईल असे वाटू लागले, म्हणून त्याने मियान राजूवर अधिक जबाबदारी टाकली आणि त्याला अधिक अधिकार दिले. त्यातून मलिक अंबर व राजू यांत अनेक चकमकी होऊ लागल्या. मालोजी भोसले हा मलिक अंबरचा पक्षपाती असून इंदापूर परगण्यातील गढीमध्ये तो वास्तव्य करून होता. मियान राजूच्या सैन्याने इंदापूरच्या गढीवर हल्ला केल्यानंतर झालेल्या चकमकीत मालोजी ठार मारला गेला. त्याच्या मृत्यूसमयी त्याचा मुलगा शहाजी हा केवळ 5-6 वर्षाचा होता. मालोजीच्या मागे विठोजीने 1611 पर्यंत जहागिरीचा सांभाळ केला. त्याच्या मृत्यूनंतर जहागिरीची जबाबदारी शहाजीकडे आली. मालोजीची पत्नी निंबाळकर घराण्यातील असून तिचे नाव दीपाबाई होते. तिला शहाजी व शरीफजी अशी 2 मुले होती. त्या मुलांच्या नावासंबंधी बखरीत दिलेल्या कथांना कोणताही आधार नाही.